कधी असं झालंय का की जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीवर विश्वास ठेवता, अचानक एक रहस्य समोर येतं आणि मन हळूहळू भीती आणि शंकेत सापडतं. रियाच्या मनात आता फक्त एकच प्रश्न, आदित्य खरंच तिला फसवत आहे का, की काही गोष्ट आहे जी तिला अजून माहीत नाही. रिया घरात एकटी बसलेली, हातात फोन, डोळे लालसर, रात्रीचे अश्रू तिच्या गालावर असतात. आदित्य येतो, शांत, प्रेमळ पण गंभीर चेहरा. रिया म्हणते, आदित्य, ती मुलगी कोण आहे? तू खरंच मला फसवलंस का? आदित्य काही बोलत नाही. थोडा वेळ शांत राहतो, खोल श्वास घेतो. जेव्हा विश्वासावर शंका निर्माण होते तेव्हा प्रत्येक नजरेत, प्रत्येक शब्दात ती शंका दिसते. पण सत्य जाणण्यासाठी धैर्य लागतं. आदित्य रियाच्या हातात फोन ठेवतो. स्क्रीनवर तिची बहिणीची फोटो आणि हॉस्पिटल मेसेजेस दिसतात. आदित्य म्हणतो, रिया, ती माझी बहीण आहे. तिला गंभीर आजार आहे आणि सर्जरीसाठी खूप पैसा लागतो. मी तुला सांगितलं नाही कारण तुला दुःख द्यायचं नव्हतं. मी फक्त तुझ्यासमोर गोष्ट उघडायला तयार झालो आहे. रियाचे डोळे मोठे, हृदय धडधडतं, अश्रू ओघळतात. रिया विचार करते, मी तुला चुकीचं ठरवलं, मी तुला दोष दिला. आदित्य हळूच तिचा हात धरतो. आदित्य म्हणतो, रिया, मी तुझ्यावर कधीच फसवलेलं नाही. मी फक्त तुझ्या भावना जपण्यासाठी गोष्ट लपवली आहे थोडी. रिया आदित्यच्या मिठीत कोसळते, दोघांचे डोळे अश्रूंनी भरलेले. रिया विचारते, मग तू ही गोष्ट माझ्याकडनं का लपवलीस? आदित्य म्हणतो, ती माझी मानलेली बहीण आहे आणि तिला हे आवडलं नसतं की मी तुला सांगेन, म्हणून मी तुझ्याशी ही वार्ता लपवली. पण तुझ्या वेदना मला बघावसे नाही झाले म्हणून मी तुला ही गोष्ट सांगतोय. कधीकधी मिसअंडरस्टँडिंग आपल्याला वेदना देतं, पण प्रेम, विश्वास आणि मजबूत हाच खरा मार्ग आहे. दोघं गप्प बसतात, हात हातात, घरात शांतता आणि प्रेम भरलेलं. रिया म्हणते, आता मला खात्री आहे, खरं प्रेम फक्त नात्यात नाही तर संघर्षात, विश्वासात आणि एकमेकांच्या हातात आहे. आदित्य म्हणतो, हो रिया, आणि मी तुझ्यासोबत नेहमीच राहणार. खरं प्रेम मिसअंडरस्टँडिंगपासून जिंकतं आणि विश्वास हाच नात्याचा सर्वात मोठा आधार आहे. जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खरं प्रेम आणि विश्वास पाहायला अजूनही खूप काही आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.